नमस्कार मंडळी. विनोदाचे फेटे आणि हास्याची नऊवार लेऊन घरंदाज मनोरंजनासाठी पुन्हा एकदा तुमच्या पुढ्यात आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. आवाज चालली पंढरपुरा, वेशी पासूनही आली घरा. असाच काहीसा अनुभव आता तुम्हाला येणार आहे. आणि हा अनुभव द्यायला तुमच्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कधी गोड कधी तिखट चेतना भट, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. एवढं कुठं साड्या घेतात का कोणी? मी पण त्याला करते कायला दाताडी जित्ता नाही आवराला पटापटा. काय नाही असंच म्हणत होतो आपलं बया सासूबाईंनी किती साड्या घेतल्या 10-15 साड्या. कुठं काय लग्नाला जायचं का तेव्हा? नाही जायचं आता दादा पटकन निघूया. ए पोरीनो हा घरावर लक्ष ठेवा, एकमेकींवर लक्ष ठेवा. वय वय आई. अहो तुम्ही पारी थल्ली अजिबात काळजी करू नका. तुम्ही नीट जा, निवांत राहा, काही टेन्शन नाही इकडं. अशी कशी काळजी करू नका. इतक्या वर्षात तुमच्यावर कधी घर सोडून गेले होते का मी? नाही आता पण तशी जाणार नव्हते, पण आते भाऊ आला ना मला न्यायला. न्यायला येणारच होतो. काय माझा जावई तूच पसंत करायचा. तुझा असं मान आहे का नाही तू? मग बरं साड्या बिड्या जास्त घे. घेतलेत 10-12 दिवस तुला ठेवणार आहे तिकडे मी. हा आणि हे बघ ताई, तिकडे जाऊन तुला इकडची काडी तिकडे करायला लागणार नाही आहे. माझी बायको सगळी कामं करील. काय समजली? बघितलं माहेरी कशी माझी बडदास असती ती. नाही तर इथं साधं पाणी मागितलं तर वीर खानाला घेतल्यासारखा वेळ लावी त्यात. रडत नको जाऊ, शब्दाला शब्द वाढीतो म्हातारी शब्द बाहेर पडू दे. वड वड पार नाक इथं येऊ दे, दिसू दे 3 बुबुळ इथं. अगं ताई कशाला रेडवतेस तिला? हा सून आहे ना तुझी. तू गावाकडे चल, लय मजा करायची आपल्याला. अशी काय मजा करणार आहे तेव्हा गावाला जाऊन? परवापासून आहे ना आमच्या गावदेवीची जत्रा सुरू होते का नाही? माय गावदेवीची जत्रा इतक्या वर्षात एकदा पण नाही गेली. आता गेल्या गेल्या पहिले आकाश पाळण्यातच बसणार आहे मी. नाही नाही बसा बसा आई, आकाश पाळण्यात बसा. फक्त काय ना शेवटी बसा आकाश पाळण्यात. काय आधीच बसला आणि पाळणा मोलडा बिलडा तर गावातल्या लोकांनी कुठं बसायचं? काय म्हणले अहो तसं नाही, आकाश पाळणा आहे त्यो. त्याच्यावर लई तर 50-60 किलोचं वजन झेपल, 150 किलोचं वजन झेपणार आहे का त्याच्यावर? कशी बोली ती बघ कशी. मस्करी करते आई. तुमचं पर अचानक 10 दिवसांसाठी जाण्याचं ठरलंय. आम्हाला अजिबात करमायचं नाही हो. लयच म्हणजे पार मोकर म्हणजे लय मोकरच आठवण येईल आम्हाला. तू नाटक बघ. आता गावी जाताय तर ही अवस्था आहे आमची. वर जाईल तेव्हा सासूच्या मरणावर टपली का ग? रडू नको. वाईट वाटेल की नाही आपल्याला? वाईट वाटेल म्हणजे मला तर आतापासूनच टेन्शन आलंय बया. आईंना उचलायला बांबू लागल का खांब मागवावा लागल? अगं एक थाबाड तोंडे लाज वाटते का ग सासूला असं बोलायला? अहो तसं नाही, मी आपलं सहज सांगते. ऐका ना तुम्ही काय गप्पा हाणत बसले. चला ना परत ये ना, कॅब वाले 2 मिनिटाच्या वर थांबती नाहीत. उशीर होईल. हळूच घेऊन या आईंना बरं का. अहो त्यांना घेऊन या ना तिकडं. हॅलो आई. अगं त्यांना निघू तर दे ना. त्या गेटच्या बाहेर पडल्या ना की मी तुला मिस कॉल देते, मग ये. काय बोललेली? कोण येणार आहे इथं मी गेल्यावर? कोणी नाही. कोणी नाही? कोणी नाही कसं? कोणीच नाही. आता बोललीस ना मी गेटच्या बाहेर गेल्यावर कोणीतरी येणार आहे इथं. आई माझ्या वहिनीच्या घरचे येणार आहेत ना माझ्या आईकडे. माझ्या आईचं घर लहान आहे हो आई. मीच आईला म्हंटल की तू इकडे ये झोपायला. तसंही तुमचा बेड 10 दिवस रिकामाच आहे ना. बया म्हणजे मी गेल्यावर 10 दिवस माझ्या बेडवर हिची आई झोपणार आहे वय? हो दादा बेड घेऊन जाऊ गावाला. अगं ताई, अगं बेड कसा गावाला न्यायचा?
कसा पण घेऊन जाऊ, मोडून नेऊ, तोडून नेऊ, वाटल्यास गावाला नेऊन जोडून घेऊ, पण मी गेल्यावर माया बेडवर 10 दिवस हिच्या सुसरीला झोपू द्यायचे नाही मी. माझी आई रडताना हे एवढं बरं करायचं सुचत तुला? माझी आई सुसर असती ना, आमच्या लग्नाच्या दिवशी सकाळीच यांना गिळून दुपारपर्यंत पचवलं असतं. कुठली सुसर आपल्या मुलीचं जात जिवंत ठेवेल सांगा बरं. आता उगा रडून नाटक करू नको. फेंद्री कुठली. गप गप आई चांगला हसतमुख गावाला जा. निघा तो कॅबला आला. बघा मेसेज टोन वाजली. चला नमो वहिनी, नमो वहिनी, नमो वहिनी, कुठे जाताय तुम्ही? 100 समोस्यांची ऑर्डर दिले, ढोकळ्याचे पण ऑर्डर दिले, आणि तुम्ही सांगितलेलं केक बनवायचं सगळं साहित्य घेऊन आलोय. हे नव्हतं सांगायचं अजून. यांच्या समोर बोलायचं नव्हतं. ज्ञान गेलं काय तुझं? केक, सॉरी, हे घ्या. मी हे 100 समोसे, ढोकळे. काय होणार आहे मी गेल्यावर इथं? मी येतो वहिनी. इथं बस. काय नाही होणार एवढं. काय काय होणार आहे मी गेल्यावर इथं? अहो अहो काय नाही आई. सोसायटीतल्या बायका म्हणत होत्या चला ना ग नमू भिशीची पार्टी करू, भिशीची पार्टी करू. तर म्हणलं चालन, उद्याच करू भिशीची पार्टी. आणि आता तुमचा नियम आहे आलेल्या पाहुण्यांना खाली पेट पाठवायचं नाही, म्हणून मग आम्ही त्या बायकांसाठी स्नॅक्स बनवणार होतो, केक बनवणार होतो. कशा असाल ग दोघी जणी? मी म्हंटल भिशीची पार्टी करू तर मला काय म्हंटल, काय उगाच डोक्याला व्याप करून घेता? सरळ सरळ सांगायचं ना, डोक्याला व्याप नाही, तुमचा ताप झालाय म्हणून. असं तोंडावर कोणी सांगतं का आई? काय म्हणले? नाही म्हणजे आमच्या तोंडाकडे बघून आई वाटतं का तुम्हाला तुमचा आम्हाला त्रास होतो म्हणून? वाटत. आणि कसं आहे ना ओ आई, पार्टीचं आहे ना परवाच ठरलं. बरं जसं पार्टीचं ठरलं तेव्हा आम्हाला कळलं का नाना पण तुम्हाला आणायला इकडे येणार आहेत म्हणून. तेव्हा मला वाटलं उगाच केक आणि समोसा ऐकून तुम्ही माहेरी जायचं टाळाल बुवा, म्हणून नाही सांगितलं मी. तुला काय मी एवढी खादाड वाटली का ग? माझा दादा आहे, मला देईल तिथं मोकार खायला. देईल म्हणजे आपण हरभर भाजून गाव काय समजली? कुठे हरभरे भया ठेपच आहे बाबा आईची तर. हरभर कुठे हरभरे आणि कुठे समोस्याने केक? आणखी काय काय मागवलं यांनी? नाही काय नाही, एवढं. लवकर सांग नाही तर नारड्यावर पाय ठेवीन तुझ्या. नाही ते 10 लिटर दूध मागवले बासुंदीसाठी, आणि आम्रखंड पण मागवले. ते वहिनी ते उद्या आणून देईल. तो मी एक गाल पटवून माय केक, बासुंदी आणि सोबत शिरखंड पण. ताई, ए ताई, ए ताई, मी काय म्हणतो, पुढं निघतेस काय? नाही तसं नव, भिशीसाठी मी थांबलो असतो, बाकी काय नव. अरे दादा पोरीचं लग्न आहे ना आपल्या तिथं. नाही तसं ना, एवढं सगळं मागवलेलं आहे, श्रीखंड बिरखंड सगळं, सगळं फुकट नाही जाईल म्हणून म्हटलं थांबी. आणि पोरीच्या लग्नाचं काय नाही? होय तर बरोबर आहे. हो, पोरीचं लग्न आहे ना माझ्या, काय काळजी करू नको. आणि उगा त्या समोश्यात तू अडकून राहू नको. तिकडं तुला सांगतो बत्तास आणि लिमलेटच्या गोळ्या आणणार आहे मी. भया भया तोंडाला पाणी सुटलं. घरी का मग ग्लास घेऊन ये, माझं मवाळ भरलंय. मया मज्जा आहे बया सासूबाईंची तर. किती नाटक करते ग. लिमलेटच्या गोळ्या काय काय बया. तुम्ही इथं शिरखंडाच्या पाणी, मला तिथं लिमलेटच्या गोळ्या खायला लागतात. नाही हो आई, तसं नाही. आपल्या नशिबातच नाही बत्तासे आणि लिमलेटची गोळी. मग आई तुमच्या नशिबात आहे ना, तर चान्स वाया घालवू नका. निघा पटकन. मग घेतलं काय ना? कोणाचा फोन आहे ग? कुणाचं नाहीये, रॉंग नंबर असेल. लवकर सांग कोणाचा फोन आहे. कुणाचं? आईचा आहे माझ्या. इथं आई स्पीकरवर टाक. अयो लवकर टाक. हॅलो आई. हा चेतू, गेला का ग बुलडोझर? चेतू, अगं आई गेला बुलडोझर गेला? हा हो गेल्या.
हा बरं मग ऐक, चल मी आता पटकन परवाच्या कार्यक्रमाचं सगळं सामान आणून ठेवते. नाही तुझ्या वहिनीचं डोहाळ जेवण मस्त जोकात करू आपण. बरं झालं तुझी सासू गेली, ते हॉलचा खर्च वाचला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू मागे तुझ्या सासूची साडी दिली होती ना पडदा शिवायला, तशा एक 8-10 साड्या काढून ठेव. काय मस्त पडदा झाला होता त्या साडीचा, बाप रे. मी परवाच्या कार्यक्रमासाठी तेच पडदे लावेन तुमच्याच खिडकीला. हा, आणि तो गेंडा जाणार आहे ना, परत कधी येणार आहे? मला गेंडा म्हणते का ग? मला असं शिंग आहे का? मी अशी अशी आणि आणि काय बोलली? बुलडोजर बुलडोजर मी उचलून तुला दाखवते मी नंतर. बाबा तो आहेत का? सॉरी सॉरी सॉरी, तू समोर ये माझ्या, तुला दाखवते कशी खेचून काढती बघ. मी जर कुठली मी ते आपलं ताई, साईड ताई, कट केला वाटतं. दादा ताई. मी काय येत नसते गावात. चल, गाव तुझा सगळं पोरीला नाही नाही मी गेले नाही. बार मंगल कार्यालय करून टाकते माझ्या घराचं. आई तुम्हाला ना मी केक पाठवते, पाच लाव. ती गाडीचं खरंच सगळं वाया जाईल. ऐका नाही म्हटलं ना. तू ग बस. आई मी काय बोलले मला माफ करा. आई तुम्ही नाही बुलडोझर, मी बुलडोझर. माझी आई गेंडी, माझे बाबा गेंडे. ऐका ना दादा, त्या पोरीला हिथं बोलून घे. हिथं सगळा कार्यक्रम ताई. जा, समोसे बनव, ढोकळे बनवायला सुरुवात कर. क्या बात है. गेंडा काय, सुसर काय, बुलडोझर काय, फटके माझे केलेत. मस्त मस्त. बघूया हास्यरसी कशी दाद देत आहेत. सई, सुसाट परफॉर्मन्स होता. सुस्सर परफॉर्मन्स. तुम्ही तिघी मला आता पॉवर पफ गर्ल्स सारख्या दिसताय आणि तसंच तिघींनी परफॉर्म केलं. नमा, बत्ताशे आणि लिमलेटच्या गोळ्या बया बया. म्हणजे तू ते आत्ता खायला हवंय अशी इच्छा निर्माण केलीस. आम्ही सगळे बसलोय ना त्यांच्या मनात, आणि काय एक्सप्रेशन्स होते, आउटस्टँडिंग. वने, तू साकारलेला गेंडा आणि तुझा बुलडोझर अशक्य होता. आणि ह्या भूमिकेत तू मला विशेष आवडतेस वने, कारण तुझे काही एक ठराविक शब्द आहेत ते मला खूप आवडतात. तुझी ज्वेलरी घालतेस या कॅरेक्टरसाठी ती मला खूप आवडते. चेतना, यू आर मॅड. प्लॅटॉनिक, तुमची साथ मोलाची होती आणि उत्तम होती. या तिघींना मस्त परफॉर्म केलं. गॉड ब्लेस यू. प्रसादा. वा धुमाकूळ, जबरदस्त, दणके बास परफॉर्मन्स. फार मजा आली मला. वनिता, मला प्रामाणिकपणे असं वाटतं की यंग जनरेशनला जर का परकाया प्रवेश म्हणजे काय शिकायचं असेल तर त्यांनी तुझं हे कॅरेक्टर पाहायला पाहिजे. वा 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 वा. वंडरफुल वंडरफुल. चेतना, नमा, तुम्ही दोघी माइंड ब्लोईंग आहात. तुझी सुसर म्हणजे मी पाण्याखाली गेलो होतो जवळजवळ. मला असं वाटलं आता डाईव्ह मारून बघावं ते काय. आणि तो इतका अनएक्सपेक्टेड पंच होता ना की क्या बात आहे. आणि असा एक पंच आल्यानंतर वनिता, तो त्याच्यावर ओव्हर पॉवर तो गेंड्याचा पंच येणं, आईला म्हणजे कमाल कमाल. बहारदार परफॉर्मन्स. कीप इट अप, कीप इट अप. थँक्यू. मंडळी, आज पुन्हा एकदा गप्पांच्या गावातील विनोदातील गोडवा घेऊन तुम्हाला हास्यतृप्त करण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. नमस्कार 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 नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर मी विविध मान्यवरांना बोलवतो आणि आम्ही त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज इकडे येणार आहेत ज्येष्ठ दिग्दर्शिका विमलाताई निऑन चिकात्सो. एकदा जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया. वेलकम. थँक्यू. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. तुम्ही फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत आहात म्हणून खास हे तुमच्यासाठी. जर अगर किसी चीज को तहे दिल से चाहो
तो पूरी पायतान उसे मिला नहीं में पायतान नाही येते कायनात आहे कायनात. अच्छा अच्छा असा डायलॉग घेतला ना तर लोक पायतानाने मारतील तुम्हाला. बरोबर परत एकदा. येस. अरे अगर किसी चीज को तहे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिल हे फॅन्टॅस्टिक. रिअली क्या बात है. थँक्यू. काय ताकदीची मिमिक्री करता तुम्ही. खरंच? कमाल. म्हणजे शाहरुख खानला स्वतःच्या कारकिर्दीचा उभं गेली एवढी ताकद आहे. खरंच म्हणताय? ऐका ही जी मिमिक्री आहे ना खूप मौल्यवान कला आहे. रिअली कडी कुलपात बंद ठेवा तिला. अच्छा. नाहीतर मिमिक्रीचा ना विमा काढा. हा हो? नाहीतर लोक ना नरड्यात हात घालून मिमिक्री चोरून देतील. एवढी हे आहे म्हणजे? अरे बापरे यापुढे करायलाच नको चार कशाला? चौकात. नको. अरे थँक्यू व्हेरी मच तुम्ही हे सांगितलं. Yes. प्लीज तुमचं स्वागत आहे. हो, प्लीज ह्याच्यावर हे ठेवा. काय हे, म्हणजे बसा प्लीज बसा अच्छा, okay. प्लीज बसा त्याच्यावर. प्लीज बसा. येस तर रसिको हो मगाशीच सोफ्याने पेन किलर घेतलेली आहे त्यामुळे आता नाही म्हणजे तुम्ही जस्ट बसलेला आहात आता सोफ्याला तसा काही प्रॉब्लेम नाहीये. तर आपण वळी आपल्या मुलाखतींकडे. सगळ्यात पहिला प्रश्न जो मनात येतो तुमचं नाव खूप वेगळं आहे. म्हणजे विमलाताईंना नेऊन चुकतो असं कसं हे कसं नाव आहे मला. एक मिनिट तुम्ही चुकताय. असं नाही नाव माझं. मग कसं आहे? विमला निऑन चिकात्सो असं नाव आहे माझं. हे असं कसं ऑड नाव. आणि कसं आहे मी आधीची विमला सुभेदार. बरं. देन आय गॉट मॅरिड टू रशियन सिनेमॅटोग्राफर रशियन वा वा. निऑन चिकात्सो आणि अच्छा. मग माझं नाव झालं विमला निऑन चिकात्सो. अच्छा 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 अच्छा. नाही खरं तर तुम्ही मला उगाच जड नावाने हाक मारण्यापेक्षा चक्क ताई म्हणा ना. नाही मी घेतो पुढे नाही घेतो कशाला उगाच ताई म्हणा काही हरकत नाही. मी काळजी घेतो नाही पुढे. नाही, तुम्ही ताईच म्हणा ताई म्हणा. ऍक्च्युली चिकात्सो वरून पुढे 6 पंचेस होते. ते तुम्ही चिकात्सोच काढल्यानंतर मग स्किट एकदम इम्बॅलन्स होईल. म्हणजे दर्जाहीन होईल. दर्जा सोडूनच जाईल एकदम स्किट म्हणून. काय होईल? दर्जाच राहणार नाही स्किटला असं. कसं आहे ना लहान बाळाला कसं आपण बुवा आला असं म्हणून घाबरून ठेवतो हो. तसं दर्जाला समीर चौगुले आला असं म्हणून घाबरून ठेवलंय. तो दर्जा तिथे कोपऱ्यात थरथर कापत उभाय. तो येणारच नाही इकडे. म्हणजे दर्जा इकडे येणारच नाही. त्याच्यासाठी येतोय. म्हणजे दर्जाचं टेन्शनच घ्यायची गरज नाही. येणार अरे हमरा का हो गे रे हा दर्जा ही नाही आहे. अरे हो गे रे हे दमरा गे दर्जा ये बाय ये होई ना बात. अभी दर्जा ही नहीं है स्किट को अभी मजा आएगा. टेन्शन नाही आहे. येस या पॉइंटवर हा पुढचा प्रश्न आहे की गेली 25 वर्ष तुम्ही या इंडस्ट्रीत आहात. Yes. काय सांगाल या प्रवासाबद्दल. वेल खरं तर 25 वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये आहे. हा. सिनेमा हे माझं पॅशन आहे. हा म्हणजे कसं आहे मी कधीच व्यावसायिक दृष्ट्या सबळ असे सिनेमे बनवले नाहीत. मी कायम ना असे ऑफबीट सिनेमे केले. कसं आहे ना चौगुले म्हणजे तुमचा हा कार्यक्रम दर्जाही नसायला काहीच हरकत नाही पण बालिश नको ना व्हायला. बालिश वाटलं आम्ही सलवार झब्बा घातलाय तुम्ही काहीतरी मान ठेवा त्याचा. अगदीच अंगडं डोपडं घातल्यासारखं वागताय तुम्ही. एवढं खूप बालिश होतंय. पर्सनली हे बॅक ऑफ द माइंड ऑफ द. सॉरी प्लीज 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 या प्लीज. तर सिनेमा मी कायम ऑफबीट केले. कायम वैविध्य शोधलं सिनेमामध्ये. म्हणजे मी कधीच पैशासाठी म्हणून सिनेमा नाही केला. पैसा कमावणं हे माझं उद्दिष्ट कधीच नव्हतं. केवळ समाधानासाठी आणि केवळ समाधानासाठी मी काम करत आले. क्या बात आहे क्या बात आहे. केवढा उदात्त आणि मोठा प्रेरणा देणारा हा विचार आहे की मी पैशासाठी कधीही काम नाही केलं. मी केवळ समाधानासाठी काम केलेलं आहे. हा जो तुमचा संदेश आहे तो माझ्या काही मित्राला मेल कराल का. मेल आय डी घ्या sunildange@wetcloud.com ह्याच्यावर. हे पुढचा प्रश्न आता का पैशासाठी नाही सॉरी. एक तर तूच लिहितोस आणि माझ्याकडनं वधवून घेतो आणि चिडून काय दाखवतो. पर्सनली ऑन द फ्रंट ऑफ द केबिन आय एम रिअली कुठलं इंग्लिश आहे. सॉरी तुम्ही हे काहीतरी सांगत होता तुमच्या त्या कामाबद्दल. वेल तर माझ्यासाठी दाहक विचारांचं प्रदर्शन करणं किंवा जनजागृती करण्याचं एक अत्यंत प्रभावी माध्यम म्हणजे सिनेमा. क्या बात. म्हणजे मी इतके सिनेमा पाहिलेत झपाटल्यासारखे मी सिनेमा बघितले. मी पण बघितलं महेश कोठारे ना. काहीतरी वेगळं बोलते. झपाटल्यासारखे सिनेमे बघितलेत मी. मला आठवतं की वयाच्या 14व्या वर्षी मी पहिली शॉर्ट फिल्म केली अगदी ती सुद्धा 3 मिनिटाची.
3 मिनिटाची फिल्म केली. काय नाव काय होतं त्याचं? अथांग म्हणजेच अंतर्मनातील भावभावनांचा वादळाचा कोलाज. ओ माय गॉड. हे नाव होतं. येस. हे वाचेपर्यंत 3 मिनिटं तिथेच होतील. फिल्म कधी बघणार? एनिवे मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की 3 मिनिटाच्या फिल्ममध्ये साधारणतः इंटरवल कधी 1.5 मिनिटांनी का 2 मिनिटांनी घ्यायचा? मग 3 मिनिटाच्या फिल्मला इंटरव्हल कशाला हवाय? पिशापला जायचं असेल कशाला जायचं पेशाबला? लगेच 3 मिनिटात कशाला थांबून नाही ठेवताय? 3 मिनिटात लगेच तू लागली बावळट. थांबून ठेवायचं म्हणजे असं बसायला लागतं. एक जग सांगितलं मी तुम्हाला की मला तुम्हाला हेच म्हणायचं, ठीक आहे पेशाबचं एक ठीक आहे, पण नंतर मग इंटरवल नसेल तर मग पॉपकॉर्न कधी खाणार? नाही खाल्ले पॉपकॉर्न तर काही मरणार आहेस? पण मग असं चालतं पिक्चरला पॉपकॉर्न नाही खाल्ले तर चालतं असं? अरे तू काही जागतिक नियम आहे का पॉपकॉर्न खायलाच पाहिजे? हा अरे बापरे असं कंपल्शन? अरे हमरे को ये लगा की बाबा हमका पॉपकॉर्न का हमका एकदम जन्मसिद्ध हक्क. ए गप रे बाबा. अरे बापरे खरंच हमको हमरे का ये नाही गप ना, आहे. गप ना. सॉरी. मुळात कसं आहे ना चौगुले, लिसन, ही जी शॉर्ट फिल्म असते ना हा, हा. ती अशी मोठ्या पडद्यावर दाखवली जात नाही. अच्छा. ती फेस्टिवलला दाखवली जाते. अच्छा फेस्टिवलला म्हणजे दसरा बाबा ए सोनं दो इधर है बैठ बाबा 3 मिनट का देख बाद में जा बैठ. असं नाही, असं नाही. असं सणांना नाही दाखवली जात. फेस्टिवल म्हणाला. फेस्टिवल म्हणजे फिल्म फेस्टिवलला ती फिल्म दाखवली ओ ओ जाते. ओ ओ ओ कळलं? अरे बापरे काय निघालं रे तो? वेगळंच काहीतरी निघालं हो माझ्या. सॉरी काय मेंदू पासून रंध्रापर्यंत पोहोचली का माहिती? काय सॉरी चुकून काय काल रात्री कोंबडा गिळलाय का? सॉरी मला अच्छा असं म्हणलं. प्लीज सांगा. येस. हा तर म्हणजे ती जी फिल्म हा, 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 हा. आहे ती 3 मिनिटात जरी असली ना त्याच्यात खूप मोठा थॉट असतो. क्या बात. फार मेहनत करावी लागते त्या फिल्मला. क्या बात आहे. कारण अगदी छोट्याशा कालावधीत काहीतरी मोठं सांगायचं असतं. अगदी खरं आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट. येस. तर तुम्ही आज फिल्म्स मध्ये इतकी वर्ष आहात म्हणजे तुम्ही जगताय फिल्म्स लिटरली असं म्हणायला हरकत नाही. तर मला तुम्ही सांगा तुमच्या यानी फिल्मची व्याख्या काय, म्हणजे सिनेमा म्हणजे काय? सिनेमा म्हणजे माझ्यासाठी प्राण आहे. बरोबर बोलताय तुम्ही. प्राण आहे म्हटल्यावर प्राणची ऍक्टिंग करशील बावळट. निव्वळ विदूषक आहेस तू. माय प्ले गॉड गिफ्टेड. खरं तर सिनेमाची व्याख्या सांगायची झाली तर छाया आणि प्रकाशाचा खेळ म्हणजे सिनेमा. क्या बात आहे. कसं मी माझ्या सिनेमामध्ये कायमच नॅचरल लाईटचा वापर केलाय. त्यातच खरी माझी खासियत आहे. आणि ते लाईट्स वापरूनच मी रसिकांना आतापर्यंत मंत्रमुग्ध करत आलेली आहे. वा 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 वा. मी सुद्धा नॅचरल लाईट वापरून पोपट पाडलेत. मला नाही कळलं हे पोपट पडलेत नॅचरल लाईट वापरून म्हणजे. पोपट बसलेले असतात ना, आरसा घ्यायचा आणि सूर्याचा नॅचरल लाईट. तुम्ही पोपट आहात समजा. आणि काळा पोपट कुठे असतो? समजा पोपट आहे, त्याच्या असा डोळ्यावर असं मारलं तर पोपटाचा असं तो खाली पडतो आणि मग शर करायचं, मग ते उडून जातात. हे लहानपणापासून आम्ही पोपट पाडायचे खेळ खेळलेले आहेत. आणि मी मोठा झाला सुद्धा माझे पोपट पडलेत. मी पोपट पाडलेले आहेत म्हणजे अनेक वेळेला. म्हणजे इतकं आवडतं पोपट पाडताना जो चेहरा होतो ना पोपटाचा. आय जस्ट एन्जॉय दॅट. काटा आला. तू थोडीशी फेरी मारून ये ना. का? जरा वाऱ्यावर जा, तुझा मेंदू हल्लाय. काय जरा वाऱ्यावर जाऊन ये. नाही सॉरी मग हा ती शो गुंता कसा झालाय. होईल? शोचा प्रॉब्लेम मला तू काळजी. नको काळजी करू, मी आहे सांभाळेन. बरं, ठीक. मी कशाबद्दल बोलतेय? Sorry. फिल्म मधल्या लाईट्स बद्दल बोलते. तू काय आरसा पोपट पाडायचं सांगतोयस नॉनसेन्स. प्लीज शांत. प्लीज बिहेव युअर सेल्फ. म्हणजे कमाल. गॉड गिफ्टेड आपलं असू दे, स्वतः. असू दे. तर मुळात ना मी जो सिनेमा केला आतापर्यंत माझी अथांग नावाची जी शॉर्ट फिल्म आहे त्या फिल्मला अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर एव्हरी हिरो हॅज अ फेस ही माझी डॉक्युमेंटरी होती, त्याला सुद्धा अनेक पुरस्कार मिळाले. दुसरी मला माझी एक फिल्म होती की फाटला आभाळ लावू कुठे ठिगळ. रसिको ते फाटला आभाळ लावू कुठे ठिगळ यातलं गाणं सुद्धा अप्रतिम होतं. फाटलं आभाळ लावू कुठे ठिगळ कच्च 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 होतं ना हे. फाटलं आभाळ गाणं आहे बुंचू कुच्चू बुंचू कुच्चू. असं गाणं आहे ना, ऐकलंय मी.
हे माझ्या फिल्म मधलं गाणं आहे. हा ती जी फिल्म होती ना ती भूमिपुत्रांना न्याय देणारी फिल्म होती. त्याच्यात बुंचुकुच्चू असं गाणं असेल. अच्छा मला वेगळं काहीतरी ऐकलं मी. चेष्टा चालली ते मगापासून. हा आवाज- चेष्टा करायला बोलवलंय. आवाज वाढतोय. ए शाणे. एक मिनिट, तुम्ही कुणाशी बोलताय हे विसरू नका. आय नो मी कोणाशी. फिल्म मेकिंग मला सुद्धा कळतं. रिअली? येस. टेल मी काय कळतं तुला फिल्म मेकिंग? मला कळतं. मी ह्या ज्या इंग्लिश फिल्म्स आहेत, फॉरेन फिल्म्स आहेत, वर्ल्ड सिनेमा आहे, त्याच्यावर मी लेक्चर्स घेतो. आमच्या इकडे एक इन्स्टिट्यूट आहे, तिकडे लेक्चर्स घेतो. तू हो. वर्ल्ड सिनेमा बद्दल लेक्चर घेतो? येस ऑफकोर्स. तू आरसा दाखवून पोपट पाडणारा पोपट पाड्या. कमन टेल मी काय 4 दिग्दर्शकांची नावं सांग. कमन टेल मी 4 इंटरनॅशनल धर्तीचे जे दिग्दर्शक आहेत Yes. त्यांची नावं सांग. कमन. सचिन गोस्वामी. सचिन गोस्वामी. गोस्वामी सचिन. सचिन गोस्वामी सचिन गोस्वामी. लाचा रे लाचा. जगात फक्त एकच माणूस आहे तो तुला काम देतो. ऍक्च्युली ट्रू आहे. मला वाटलं किमान या माणसाचं नाव घेशील तू. तर ते पण किती लाचार रे. अरे 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 हा काही माहिती नाही काही नाही आपल्या बडबडत बसायचं. ज्ञान नाही कशात. चला वर्ल्ड सिनेमाबद्दल 4 दिग्दर्शकाची नावं तुला माहिती नाही. मुद्दा नाही तो इंग्लिश. आणि काय एक मिनिट असं काय सचिन गोस्वामी इंटरनॅशनल धर्तीचं काय बसवलंय त्यांनी? काय केलंय सांग बरं. ते रोज 12-12 मिनिटाच्या 6 शॉर्ट फिल्म्स करतात. अमेझिंग आहेत. मध्ये 10 मिनिटाचा ब्रेक देतात पण 12-1 मिनिटात बोलवतात लगेच. मुद्दा तो नाहीये. पण ते महिन्याला 48 शॉर्ट फिल्म्स करतात. तुम्हाला खरं सांगतो इट इज अ क्रेडिटेबल थिंग. म्हणजे सचिन गोस्वामी देव अक्षरशः सांगतोय मी. मला माहित नाही असं नाहीये. लहानपणापासून फिल्म्स बघितलेल्या आहेत. तुम्हाला सांगू माझी फेवरेट फिल्म मी वयाच्या 8व्या वर्षी बघितलेली आहे. गुंडप्पा ऑफ द विंडोज असं एक फिल्म आहे ती. गुंडप्पा विथ द विंडोज. मला माहिती होतं. एवढी क्लासिक हॉलिवूडची फिल्म आहे तुम्हाला माहित नाहीये. हे तुमचं ज्ञान. हे बघा दाखवतो ना तुम्हाला मी. हे बघा इकडे शॉर्ट काढून हे बघा. गॉन विथ द विंड रे मागं. गॉन विथ द विंड ते नीट वाच ना. हे गुंडप्पा विथ द विंडो. गॉन विथ द विंड ते काही माहिती नाही तुला. यू आर टॉकिंग रॉट नॉनसेन्स. माझं चुकलं. तिथे मी ऑस्कर साठी झटते आणि मी या मूर्ख माणसासमोर मुलाखतीसाठी आले. लांछनास्पद आहे. When you चिडला you cute दिसता तुम्ही. Please. Hold your mouth while speaking, okay? बरं बाबा. Fantastic. Sorry, hold your mouth. प्लीज बसा. ह्याच्यावर हे प्लीज चिडू नका. आपण शेवटच्या सेगमेंटकडे वळतोय. मनोरंजनाचे कार्यक्रम. आता कशाला? नाही हे महत्वाचे. त्यासाठी लोक खरं तर विचार लोकांना त्यासाठी आलात की नाही तुम्ही. हे महत्वाचं आहे. तुमचं फक्त टाइमपास आहे. माझं हे महत्वाचं आहे. प्लीज प्लीज. तर रसिको यांचे जे पती आहेत ते रशियन आहेत आणि रशियामधले ते फार मोठे DOP आहेत. तर त्यांच्यासाठी एक रशियन पिक्चर आहे अंतरंगातला रक्तस्राव. तर त्यातला एक पॅच मी तुमच्या समोर सादर करणार आहे. लगेच खूप आवडेल तुम्हाला. स्टार्ट. चौगुले Robert's Zuzrola Frandaskiera. Rozeskwedrol Bambajski. You wanna reskwedro vankle destro trotret. हा उंच आहे बघा त्याच्यापेक्षा. कॅरेक्टर बघा. फ्रान्सरेट. हे सगळे याच्या ना अंतर्गत रक्तस्रावातले किडे आहेत. तुम्ही भोगा मी चालले. मस्त परफॉर्मन्स ॲज युजल. प्रसाद समय मला असं वाटतं महाराष्ट्रातला काय भारतातला काय किंवा जगातला तू एकमेव असा माणूस असशील
ज्याचा कोडगेपणा आणि निर्लज्जपणा जेवढा वाढतोय तेवढा आम्ही जास्त एन्जॉय करतोय. अदरवाईज आपल्या आजूबाजूला कोडगी आणि निर्लज्ज माणसं असलेली आपण ओरडतो की काय निर्लज्जपणा करतोयस तू. इथे तू जितका निर्लज्जपणा वाढवतोयस तितका मी जास्त एन्जॉय करतोय. आणि तुझ्या निर्लज्जपणावर, तुझ्या कोडगेपणावर आणि तुझ्या मूर्खपणावर विशाखाच्या रिॲक्शन्स प्रत्येक वेळेला इतक्या वेगवेगळ्या येतात की त्यासुद्धा प्रचंड एन्जॉय करायचे वाटतात. मला कौतुक एका गोष्टीचं वाटतं विशाखा, की कुठलंही कॅरेक्टर असेल तरी त्याच्यात तू काहीतरी त्याचं त्या कॅरेक्टरचा वेगळेपणा शोधतेस. याच सिरीजमधल्या कुठल्याही कॅरेक्टरचं बॅगेज दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये कधीही रिफ्लेक्ट होत नाही. क्या बात आहे विशाखा, क्या बात आहे, वंडरफुल. अनेक एकमेकांबरोबर उत्तम ट्युनिंग असलेले ॲक्टर्स आपल्याकडे आहेत, पण तुमच्या दोघांचं जे गिव्ह अँड टेक आहे ना ते हॅट्स ऑफ आहे, त्याला सलाम आहे. वंडरफुल, खूप मजा आली, खूप मजा. मंडळी, एखाद्याला मारलेली थाप पचवणं ही सुद्धा एक कला आहे. अशीच एक धमाल थापेबाजीची गोष्ट तुम्हाला दाखवणार आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. जिंकणार यार, फायनलला गेलोच पाहिजे आपण. काय मजा येते ना रसे. ह्याच्यापेक्षा जास्त मजा आहे ना आपण स्टेडियम मध्ये लाईव्ह मॅच बघायला गेलो असतो ना तर आली. सिरियसली यार जायला पाहिजे होतं. सिरियसली यार, तूच बोलली ना घरात बघू घरात बघू, आता घे बघ अशीच मॅच. अगं आज कशी बशी सुट्टी दिली आहे बॉसने. आपण तिकडे स्टेडियमला तिकीट विकेट काढले असते आणि बॉसने सुट्टी नसती दिली तर काय पैसे वाया गेले असते, माझ्याच नावाने बोंबलली असते. ते तर आहेच म्हणा, पण एक विचारू काय, तुझा बॉस खरंच एवढा मूर्ख आहे का ग? अगं नाही म्हणजे मॅचच्या दिवशी तुझे आजोबा आजारी पडले, त्याला कळलं पण नाहीये. आणि तुला आजोबा नाहीयेत हे माहित नाहीये का त्याला? आजोबांसाठी ना त्याचा बिचाराचा सॉफ्ट कॉर्नर आहे. म्हणजे त्याचे आजोबा आहेत ना, म्हणजे आजोबांकडेच वाढलाय, लहानाचा मोठा झालाय, त्यामुळे कोणाच्याही आजोबांबद्दल काही सांगितलं की बिचारे इमोशनल होतात माझे बॉस. मला कंटाळा आला ना ऑफिसला जायचा की मी माझ्या आजोबांना बोलवते मदतीला. माझे हयात नसलेले बिचारे आजारी आजोबा यांनी मला कितीतरी वेळा फर्स्ट डे फर्स्ट शो दाखवलं माहितीये तुला. क्या बात आहे, क्या बात आहे. तुझ्या त्या हयात नसलेल्या आजोबांसाठी चेअर चेअर बेबी. कम ऑन बॉयज, कम ऑन, जिंकायचं आपल्याला. कम ऑन कम ऑन कम ऑन. कोण आहे यार तडमडाला? उघड ना तर. मी नाही उघडणार आहे, तुझा. किती आळशी आहेस ग तू, सगळं मलाच करायला लावते. कोण? अगं शिवा. काय शिवा? माझा बॉस आलाय. आता काय करू? काय करू? काय करू? मला काय विचारते? तुझा प्रॉब्लेम आहे, तुझा बॉस आहे. असं काय करते यार, मी खोटं बोलले. आता मी काय सांगणार आहे त्याला? त्याला कळलं तर नसेल ना. कळलं? असं कसं कळेल? तू एक काम कर ना, हे तू इथे झोप. नाही मला झोप नाही आली आहे. पण झोप म्हणजे इथे तू पड, असं पांघरून घेऊन झोप. का? मी सांगते ना, आजोबा झोपलेत, काहीतरी बोलते आणि कटवते त्याला. पागल आहे का तू? 2 मिनिटात. पागल आहे का तू? काय काय तुझ्यासाठी काही करू काय? तुला बोललेले ना स्टेडियमला जाऊया म्हणून. प्लीज मी आजोबा बनू प्लीज. नाही जस्ट 23. तुला बघायचा कार्यक्रम नाहीये शिवा, माझा बॉस आलाय, मला तुझ्या मदतीची गरज आहे. प्लीज पटकन कटव. प्लीज. हो 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 मी लगेच कटवते. झोप ना, झोप ना. डोक्यावर पांघरून घे आणि प्लीज काही बोलू नकोस प्लीज. तू पटकन कटव. उघडते ना, तू झोप. उघडू? हो उघडू. देवा. अरे हॅलो सर, तुम्ही? हो मी. सरप्राईज? ऑफकोर्स, प्रचंड सरप्राईज. तुम्ही इथे कसे काय? मी इथे खाली आलो होतो पलीकडे, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुमचे आजोबा आजारी आहेत ना. हो. तुम्हाला तर माहिती आहे की आजोबा आजारी म्हटल्यावर माझं काय झालं असेल. मला फक्त त्यांना एकदा बघायचंय म्हणून मी आलोय. तुमच्या आजोबांना बघितल्यानंतर मला माझ्या आजोबांना बघितल्याचं समाधान मिळेल म्हणून मला बघायचं होतं. प्लीज मला त्यांना बघता येईल का? झोपलेत ना सर, पण ते आता झोपलेत. नाही हरकत नाही, मी त्यांना दुरून पाहीन, मी त्यांना त्रास देणार नाही. मी फक्त एकदा बघेन आणि निघून जाईन. प्लीज प्लीज आय इन्सिस्ट. बघायचं आहे ना? हो ठीक आहे, हरकत नाही. या सर, एवढं काय म्हणजे असं. थँक्यू व्हेरी मच. हे इथे झोपलेत. या ना सर, या. झोपले झोपलेत झोपलेत. इथे बसू शकता. बसतो प्लीज प्लीज. झोपले. हो बसा सर बसा. अरे बापरे, हे काय? हे
आताच आजोबांचं जेवण झालं ना ते हलका आहार घ्यायला सांगितलंय आजोबांना. म्हणून पॉपकॉर्न. म्हणूनच पॉपकॉर्न. हो आज मॅच आहे नाही का? अय हो का? विकेट पडली का? कोणाची? कोण बोललं? कोण बोललं? कोण बोललं? हेच बोलले, झोपेत बडबडले आजोबा. नाही नाही, आवाज थोडा वेगळा आला. आजोबांचा आवाज नव्हता. मला माहिती आहे वेगळा आला असणार तुम्हाला. एका बाईचा आवाज आला सर. एक्झॅक्टली. मला माहिती आहे सर, येणार ना आवाज येणार. एक प्रॉब्लेम आहे का सर आयुष्यात? काय झालं? आजोबांचे इतके प्रॉब्लेम म्हणजे आजारपण, म्हातारपण आणि हे मिमिक्रीची हे आवड. आजोबांना मिमिक्रीची आवड आहे. आजोबांना? मी त्यांना म्हंटल आता वयानुसार नाही झेपत ना, घशाला ताण देऊ नका, तरी ऐकत नाही. ते बायकांच्या आवाजात वगैरे बोलणं चालू असतं. तुम्हाला सांगते म्हातारा झाला ना माणूस लहान मुलासारखे वागतात. नाही म्हणजे ते बाईचा आवाज करतात, ते मिमिक्री करतात. कमाल आहे हो तुमच्या आजोबांची. भारी आहे. कमाल. म्हणजे तुम्हाला बाकी मोकळ्या वेळेत तुमचं एंटरटेनमेंट करत असतील नाही का? सावका हो, आजोबांना बरं वाटत नाही, त्यांना झोपायची गरज आहे. तुम्ही निघालात तर बरं होईल. थँक्यू सर, तुम्ही आलात, मला इतकं छान वाटलं. मी काय म्हणतो, आजारी आहेत म्हणजे नेमकं काय होतंय आजोबांना? काय होतंय आजोबांना? तर ताप. आजोबांना ताप खोकला झालाय, सर्दी पण झालीये. हे काय वाटतंय? हे उचकी वाटतंय. उचकी पण येते, ढेकर येत आहेत पुरे आजोबा. ढेकर, उचकी, उलट्या, सगळं म्हणजे उचकी, ढेकर, उलट्याच्यामुळे ताप येणं. ओ माय गॉड, हे सगळं होतंय आजोबा. एवढं सगळं होतंय? मी पहिल्यांदाच ऐकलं. म्हणजे उचकी आणि ढेकरचा ताप पहिल्यांदाच ऐकतोय मी. ऐकलं पहिल्यांदा? हो ना. मी पण डॉक्टरकडनं पहिल्यांदाच ऐकलं. अच्छा. हे जगातला पहिला आजार आहे सर. काय सांगता? असं सहजासहजी कोणाला होत नाही, दुर्मिळ आजार आहे. आणि माझे आजोबा जगातले पहिला माणूस आहे ज्यांना हा आजार झालाय. काय सांगताय? हो ना. बघू. काय करताय तुम्ही? काय करताय? नाही मी फक्त बघत होतो. आजोबा म्हणजे काही चंद्र नाहीये असं बघायला वगैरे. नॉर्मल तुमच्या आजोबांचं. रसिकाजी, एकतर तुम्हाला काहीच सुचत नाही खरं तर, आणि तुम्ही काहीतरी सुचल्यासारखं बरंच काहीतरी बडबडताय. हो का? हा, मला त्यांना का बघायचंय, कारण लॉकडाऊन मध्ये ना मी एक ॲक्युप्रेशरचा कोर्स केला होता. अच्छा अच्छा. हा, म्हणजे आपल्या हातावर असे काही पॉईंट असतात जे नेमकेपणानं दाबले ना, प्रेस केले ना, की काही आजार कुठल्या कुठे निघून जातात. बघूया ना, आपण ट्राय करून बघूया ना ते होतंय का. नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. बरोबर. नाही हे आजोबा झोपलेत ना आजोबा. झोपलेत, त्यामुळे या पॉइंटला पॉइंट प्रेस करण्यात काहीच पॉइंट नाहीये आजोबा. आता नको. पण कसं आहे, मी त्यांना कडेवर नाही घेणार आहे. मला फक्त त्यांचा हात बघायचा आहे. कळते तुम्हाला? या तुम्ही इकडे या इकडे. आजोबा 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 काळजी करू नका, आहे मी आहे. गॉड, ही इज शिवरिंग. हो ते घाबरतात असे. मी आहे. थरथर. आजोबा तुम्हाला थंडी वाजते का? हे का करतायत बाईक आवाजात? हे मिमिक्री ते आजोबा पूर्वी संगीत नाटकात काम करायचे, सुभद्रेचा रोल करायचे आजोबा. ते असं ते करायची सवय आहे त्यांना. नाही पण मी काय म्हणतो, त्यांना सांगा ना असं सतत बाईचा आवाज काढू नका, नाहीतर गळ्याला त्रास होईल. सर तुम्हाला वाटतं का मी सांगितलं नसेल? माझे आजोबा आहेत, मला त्यांच्या गळ्याची काळजी नसेल का? पण सवय आहे त्यांना. पूर्वी हे ऑर्केस्ट्रा मध्ये बाईच्या आवाजात गायचं ना ते. अच्छा, हे करायचे? हो, म्हणजे ऑर्केस्ट्रा सुरू झाला की पहिलं गाणं आजोबाच गायचे. सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सुंदरम. वा वा आजोबा. हो ठीक आहे, त्रास होतोय आजोबा, नको जास्त. नको जास्त. आता मी खरंच जातो, त्यांना त्रास होईल असं काही आपण नको करूया. मी त्यांची निवांत भेट घेईन. प्लीज सर, बरं वाटलं सर. निघालेत आजोबा, निघतायत. गेलेत सांगा, नाही तर पुन्हा सुरू करतील. हा ते मी सांगेन. तुम्ही गेले आजोबा, गेले. आजोबा उठलात का? बरं, काय देऊ का तुम्हाला? नमस्कार.
तुमचे आजोबा कायच्या काय वेगळे दिसतात हो. मी म्हंटल नव्हतं का ते जुना आजार आहे, एकदम असा पूर्ण हे हो ना. जगातला पहिलाच आजार आहे. म्हणजे दाढी नाही तर नाही, सुरकुत्या नाहीत, मिशा नाहीच नाहीत. कमाल आहे. काय काय या आजाराचं नाव काय? लेडी असं कसं मस्त दिसो. या आजारात ना म्हातारपणी असं तरुणी व्हायला होत. हो काढा ना काढा. तुम्हाला जास्त गरम होईल आजोबा. या इकडे या इकडे खाली या. हा. वा ताठ व्हा. वा शाबास. मिस रसिका, मला तुमचे आजोबा आवडलेत. आजोबा मी त्यांना घेऊन जाणार. माझ्या आजोबांची सेवा करायला मला मिळाली नाही म्हणून मी यांची सेवा करणार. नाही नाही, तुमचा आधीच खूप व्याप आहे का नाही? तुम्हाला स्वतःच्या आयुष्यावर फोकस करता येत नाही. याची जबाबदारी मी यांना घेऊन जाणार. नाही सॉरी चुकलं माझं. मी काय चुकलं? खोटं बोलले सर. मी तुम्हाला मूर्ख वाटलो? मूर्ख वाटलो मी तुम्हाला? नाही सर. मिस रसिका, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अहो खोटं बोलणाऱ्याला ना चांगली गुणवत्ता नसेल तरी चालेल एक वेळ, पण त्याची स्मरणशक्ती दांडी असायला हवी. आपण आधी काय खोटं बोललोय ते त्याला आठवायला हवं ना. 2 महिन्यांपूर्वी तुमच्या आजोबांचं 13वं घातलं. मागच्या महिन्यात तुमच्या आजोबांचा वाढदिवस होता आणि आता तुमच्या आजोबांचा आजार पण. तुमचे आजोबा म्हणजे काय पौर्णिमा आणि अमावस्या दर महिन्याला यायला? हे मला अजिबात पटलेलं नाही. मला राग आलेला आहे. तुम्ही उद्या ऑफिसमध्ये या. सॉरी. थँक्यू. नाही उद्या तुम्ही ऑफिसमध्ये या. थँक्यू सर. येते. थँक्यू म्हणजे तुमचं तुम्ही डिसमिस लेटर घेऊन जा. हो, यू आर फायर. प्लीज सॉरी ना. 1 मिनिट. गोड दिसता तुम्ही. लग्न झालंय तुमचं? नाही. करायला आवडेल? हो आवडेल. एखादा चांगला मुलगा बघा आणि करून टाका. हे असं एकटं एकटं अंथरुणात आजोबा बनून कुडकुडणं शोभत नाही तुम्हाला. वा 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 रसिका, तू मारलेल्या सगळ्या थापांचा आम्ही मनसोक्त आनंद घेतला. मस्त. सई, धमाकेदार परफॉर्मन्स होता. रसिका, आय लव्ह यू. आज तू अख्खा परफॉर्मन्स शोल्डर केलास आणि सक्सेसफुली शोल्डर केलास. खूप मजा आली तुला परफॉर्म करताना बघून आणि छान थापा मारल्यास. थापा मारतानाचे एक्सप्रेशन्स पण आणि तुमच्या दोघींची केमिस्ट्री पण सुंदर होती. शिवा मस्त. हे आजोबा भलतेच आवडले. ओमकार खूपच छान. नेहमीप्रमाणे छान परफॉर्मन्स होता. मस्त होता परफॉर्मन्स. धमाल. वेल डन यंग गँग. ऑल द बेस्ट. तर मंडळी, आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. भेटूया पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका, दर बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. नमस्कार मंडळी. चटकदार किस्सांनी आणि गमतीच्या थट्टा मस्करीनं हास्याच्या कल्लोळात आज पुन्हा एकदा रंगणार आहे विनोदाचं फळ, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, स्टँडअप कॉमेडी, मिमिक्री आणि विनोदी अभिनयातून ज्यांनी विदर्भातील कलासृष्टीत आणि झाडेपट्टी रंगभूमीवर स्वतःचं आपलं वेगळं स्थान निर्माण केलं असे राजेश चिटणीस आहेत आजचे आपले खास पाहुणे कलाकार. आणि त्यांच्यासोबत विनोदाचा दंगा घालायला येत आहेत जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत आणि माणूस, माकड, मगर, सुसर साकारणारी चतुरस्र अभिनेत्री चेतना भट.
वाचाऱ्यानो. अरे वाचाऱ्यानो, घोषणा कशा पाहिजे? अरे आपका ध्यान किधर है? निवड्या उमेदवार तो इधर है. अरे आपका ध्यान किधर है? निवड्या उमेदवार इधर है. अरे आपका ध्यान किधर है? अरे निवड्या उमेदवार इधर है. वसून तुम्हाला सूरच नाही आहे असं बोलतात. असू द्या वहिनी, तुमच्या नवऱ्याला मी ग्रामपंचायतच्या निवडणूक मध्ये हरवलं का नाही? तरी सुद्धा तुम्ही म्हणा आवरी आरती ओवळली, माझा सत्कार केला. मला जाम भारी वाटलं. आतून बाहेरून असं गलबलून आले. हे तुमचं स्पिरिट बघून मी पहिल्यांदा तुमच्या दारानं आलो. मला असं वाटतं की राजीनामा द्यावा न तुमच्या नवऱ्याला निवडून आणावं. पण हे राजकारण आहे ना, त्याच्यामुळे असं करता येत नाही. आणि अटीतटीचा सामना झाला असताना तरी मी काही बोललो नसतो, पण वसाऱ्या चिरकुट मताने परलाय ना. वहिनी, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आता मी निवडून आलोय. रात्री, अपरात्री, मध्यरात्री जर का तुम्हाला माझी आठवण आली तर तुम्ही मना आवाज द्यायचा. मी पचकन देत येईन. येऊ वहिनी? अरे येऊन येऊन येणार कोण? अरुण कदम आहे कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? अरुण कदम आहे कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? अरुण कदम आहे कोण? येऊन येऊन येणार कोण? अरुण कदम आहेच कोण? मग मस्त माणूस आहे तो. बरं झालं ना आरतीचे ताट तसंच राहू दिलं. त्यांना ववाळता तरी आलं ना. तसं तुमच्यासाठीच केलेलं आरतीचं ताट. काय तुम्ही निवडणुकीत पडले ना म्हणून. पडले? अरे एकदम तुफान आपटले ते. मामा, अरे नुसता पडला नाही, मी बूड ठेसालय मायवालं, कंबर घेऊन जायला मावलं. मला दुःख याचं नाही की मी हारला. मला दुःख याचंय की मला फक्त 2च मतं पडले. हा कस काय पडले? एक मीना देल स्वतःच माय अन्न कोणा तरी उपकार म्हणून करेल एक. मग आपल्या घरात किती माणसं आहे? मी धरून 4. किमान 4 तर पडायला पाहिजे होते. अरे तुमच्या तिन्हींचे पोट टेमके मी भरतो इथले वर्ष, किमान मिठाले तरी जागले पाहिजे होते रे तुम्ही तिन्ही बी. जावय बापू. अण्णा, काय केलं तुम्ही? एकदम जबरदस्त, एक नंबर ना. शाहरुख मग डिट्टो एकदम. हा, तुला तर माहित आहे मला बहुत गहरा शौक आहे म्हणून. मग लहानपणापासून पाहून राहिलं. हा ना, अजून एक आवाज जमते मला. कुठला? आपला सनी देओल. मग मजाकबाजी लावली आहे कवाची. हा, अरे मी हरलाय पडलाय याचं काही दुःख नाही तुम्हाला? मी विक्रीचा कार्यक्रम करायला. हा, मला खरं सांगा कोण होता तो गद्दार? तुम्हाला तुमच्या मायची शपथ आहे भाऊ. हा, कोण होता ज्यानं मला मतदान करेल नाही? अरे दाजी, मावाला मत तर मी तुम्हालाच दिलंय. अरे मायवाले मत पण मी तुम्हालाच दिले. 3 तरी पाहिजे होते ना. 4 पैकी 4 धन. एक मिनिट थांबा जावई बापू, या दोघांचं मला काही मालूम नाही आहे. हा, पण मी मत दिलं ना ते तुम्हाला दिलं. कशावरून म्हणजे मी सांगून राहिलो ना तुम्हाला. अरे हा माणूस. हा, आणि एवढंच नाही, जेव्हा मतदान केंद्रात गेलो ना तर बाहेर येताना सारेले सांगत होतो रे, जर तुम्हाला तुमच्या गावात पाहिजे असेल विकास तर वोट द्या हे म्हणतात. खंबा उघाड के पतंग फाड के. अण्णा, अरे बाप, तुम्ही तर दंगा करून टाकला जी. एकदम जगदीपच म्हणजे डिट्टो. अरे साला, क्या करताय तुम्ही? अरे ये साला हमारा ग्राम पंचायत का इलेक्शन है. ये साला तुम्हारा सोसाइटी का इलेक्शन नहीं है, समझा क्या तू? अरे एक बात ध्यान रख तू. ये वोट देगा ना तो साला ये हेमंत को देना, समझा क्या? डायरेक्ट बच्चन. असा बच्चन तर मी पाहिलंच नाहीये. नाही म्हणजे तो ओरिजिनल पाहिलंय, त्याच्यानंतर असा पाहिले बा. बरोबर बोलला. पण शाम्या, आता अजून एक म्हणजे आपला सनी देओल. सनी देओलवर जायचं नाही. इकडे बाय, तुमच्या ह्या
अशा गंद्यापटक स्लोगन आणि त्या छछोऱ्या आवाजांना ना लोकांना माझ्याकडे पाठ फिरवली आहे. अरे यांचं ते प्रचार गीत ऐकलं मी ना, अरे बाप बाप बाप, मला तडीत चक्कर येऊन गेले. मी डायरेक्ट समजून गेला की यंदाची निवडणूक मी काही जिंकत नाही. तेव्हाच समजला मी. आजी अण्णांनी एवढं चांगलं गाणं लिहिलं तुमच्यासाठी, तुम्ही त्यांनाच कशाला बोलू राहिले मग? पाय चेतू, तूच पाय. अरे ज्याचं करावं भलं ना तो म्हणते माझ्याच खरं म्हणते. मामा अरे मी तुम्हाला सांगतो जावई बापू, अरे गावामध्ये फेमस झालंय आपलं गाणं. आणि शाम्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये का नाही रिंगटोन आहे आपली. मग तुला काय माहिती. आणि जावई बापू अहो गाव आलेले आवडते म्हणून दादा कोणकेच्या आवाजामध्ये मी ते गाणं म्हटलं. तुम्ही एकदम म्हणजे आता भारी करून राहिले. अरे काय ते म्हणताय तुम्ही वाजवताय, तुम्ही तरी माझ्या बाजूने राहणं यार. कशाला रागून राहिला तू त्याला, आणि तुम्ही कशाला नाचून राहिले इथे. अरे आज मतदान आहे. अरे बूथवर जा आणि दाबायचं असेल ना आमच्या जावई बापूचा दाबा. डिट्टो दादा केला ना तुम्ही तर. आता शाम्या आता एक नवीन देतो तुला. हा म्हणजे बघ आता सनी देओल. मी ते आपलं ते हे नाही ते मी आपलं ते. अरे काय माणूस आहे हा, कायच गाणं आहे ते. मा जावाई बापूचा दाबा. अरे याला काय अर्थ आहे. अरे काय दाबा ते कोण सांगीन. अरे दाजी बटन दाबाचं, अजून का दाबाचं याला समजलं बरोबर. ते गाणं आहे ना, गाणं त्याच्या मीटर मध्ये ते बटन बसत नव्हतं ना, म्हणून ते बटन काढून टाकलं ना. आणि दाजी लोकायला कळतं ना की इलेक्शनला गेलं तर का दाबा लागते. बटन मग काय खायला भेटते. मटन. हेच करा आयुष्यभर, खायचं ना हाग्याचं. त्याला काही पर्यायच नाही तुम्हाला. आहेत खाऊ. यार साहेब उठ. बोला ना दाजी. मी ना तुझे पैसे दिले होते, काय केलं त्याचा हिशोब सांग मला. दाजी या टायमाने मी अलग आयडिया केली होती ना. अरे बाप, आयडिया म्हणजे तुम्ही डोकं वापरलं तू. अरे काय केलं तू. ऐका ना दाजी, मी ना काय केलं, लोकायला पैसे वाटलं आणि त्याला काय सांगितलं की तुम्हाला वोट करायचं आहे ना तर अरुण कदमले करा, कारण हे पैसे आहे ना हे अरुण कदमने दिले. अरे नाही ना, ऐकून तर घ्या ना. आयडिया तर पुढंच आहे, पुढं आहे आयडिया. ऐकून घ्या. आणि त्याला सांगितलं बा की जर का तुम्ही वोट केलं नाही अरुण कदमले तर तो तुम्हाला जित्ता ठेवणार नाही. मग लोक काय समजतील, हा अरुण कदम काय स्वतःला शहाणा समजते, आम्हाला काय भिकारी समजते, आम्हाला काय पैशाने विकत घेते. आणि मग ते काय करतील, तुम्हाला वोट करतील ना चिडून जाऊन. असा बाबू पाहिली हे आयडिया आहे. आयडिया होती. मग काय झालं मग आयडियाचं पुढे. या टायमाला महा अंदाज चुकला. तू आहे ना बेअक्कल आहे. जेव्हा देव अक्कल वाटत होता ना तेव्हा तू रंबाच्या साडीला फ्रेश करायला गेलता वाटतं. आता मला काय माहित कुठे गेलतो. तू डोकं चालवूच नको ना रे. साला साला म्हणून याला डोक्यावर बसावलाय. ते म्हणताना खेत में नाला नहीं होना, घर में साला नहीं होना, तशी बात आहे याची. पण आता आहे का करायचं. आहे म्हणजे त्याच्या बरोबर तुम्ही बी आहे ना. हा तो तसा आयत खाऊ, तुम्ही तसे आयत खाऊ. दिवसभर माझ्या घरात बसून दिनभर चरत राहतो अहो माणूस. अरे मी ना घर जावाई पालाय रे, घर सासरा मी पहिल्यांदा पाहतो आहे. नाही जावई बापू काय खरं खरं सांगू का, मला की नाही इकडलं हवामान मानवलं ना. हा आणि मला हे समजलं की माया मिमिक्रीला या गावामध्ये वाव आहे म्हणून तर मी थांबलो. आता तुम्हाला सनी देओल करून दाखवतो. मामा मर्डर नादी लागू नका. समजाव त्यांना. आजी समजाव. श्याम्या हा का नाही मला सनी देओलच नाही करू देत. काय दुश्मनी काय माहित त्याची. आता मला काय मालूम का दुश्मनी आहे तर. पण तुला सांगतो श्याम्या, मला का नाही सनी देओल थोडा जमलाय. बरं जमला का. हो तू मला उद्या इथंच भेटजो. मग मी तुला सनी देओल करून दाखीन. आता थोडा कच्चा आहे, उद्या बरोबर पकवतो मी त्याला. पकवा बरोबर. आणि तू इथंच भेटजो मला. हा सनी देओल कच्चा आहे. थोडा कच्चा, बाकी काही नाही. मग बाकीचे सगळे पात्र पक्के आहे तुमचे. का काढता. अरे असे कसे माझ्या पदरी पडले यार तुम्ही. अरे असे कसे बिलंदारे यार. माझ्या नशिबात कुठला तुमच्या बरोबर राहायपेक्षा ना मी आत्महत्या करून घेईल परवड. मी जहर पिऊन घेईन. बाहेर जागानी आपका ध्यान किधर है
निवड्या इकडे काही झालं आत्ता तर येऊन गेला ना रे तू हा मग आता काय माझ्या मड्यावर आला का दारावर आला रे तू नाही दारावरच आहे. काही झालं मगाची सांगायला मी विसरलं काय की ऍक्च्युली जे 2 मत पडलीत ना त्यातलं 1 मत मी दिलंय तुम्हाला एकटं वाटायला नको म्हणून मी ते 1 मत तुम्हाला दिलंय. कारण मला माहित होतं की तुमच्या घरातलं एक पण माणूस तुम्हाला मत देणार नाही म्हणून मी तुम्हाला 1 मत दिलंय. पण पुढच्या टायमाला किमान 4-5 मत पडतील अशी मी व्यवस्था करतील. बहिणी गरीब आहे झालं तुया हा चल निघ. आपका ध्यान किधर है निवड्या हुआ उमेदवार तो इधरच है. अरे जाणार निवड्या तोंडच्या निघालो हो माय किती विचारी आणि दिलदार माणूस आहे बाप्पा. मग मला काय वाटतंय हे फटुकडे इथे तर काही कामाचे नाही त्याच्या दारासमोर जाऊन फटुकडे फोडायचे का. हो ना मला पण रांगोळी काढायची होती. गोयरे गोयरे कलर आणून ठेवले क्षम्या मी पण येतो तुमच्या सोबत. काय गर्दी बहुत आहे तिथं तर मला ऑडियन्स भेटून जाते ना आणि त्याला बोर होणार नाही म्हणून मी मिमिक्री देऊन देतो तिथं. करून टाका. हा आणि तिथंच का नाही शनी देवळचं उद्घाटन करून टाकतो. करून टाका. का दिया हे 2.5 किलो का सनी देओलची मिमिक्री बघता आली नाही ही खंत पण बाकी तुम्ही आमचं गैर मनोरंजन केलं बा. वा मस्तच. प्रसादा वा सुंदर अख्खा सिनारिओ त्या इलेक्शनचा तुम्ही उभा केलात. नुसतं हे घर जरी दर्शनी समोर असलं तरी ते अख्खं गाव कसं असेल त्यातली माणसं कशी असतील आणि तो सगळा माहोल तुम्ही फक्त तुमच्या परफॉर्मन्सनी क्रिएट केलात. फार मजा आली. राजेश मनपूर्वक स्वागत तुझं या मंचावर. थँक्यू. अनेक वर्ष आपण एकमेकांना ओळखतो. अनेक वर्ष मी तुझं काम बघतोय. तू नाटकांमधून मालिकांमधून चित्रपटांमधून वारंवार काम करत असतोस. मला आज खूप बरं वाटलं. मला नागपूरच्या संत्र्या इतकाच गोड असा परफॉर्मन्स होता तुझा. तितकाच रसभरीत आणि तितकाच टवटवीत. आणि मला आनंद या गोष्टी झाला की आल्या आल्या तुला तुझ्या साईडची माणसं मिळाली आणि त्यामुळे तू त्यांच्याशी इतकं मिळतंजुळतं करून घेतलंस पटकन. आणि मला असं वाटतं नागपुरात तू असल्यामुळे भाषा पण तुला खूप ओळखीची आहे जवळची आहे. मी पर्सनली तुला कधी या भाषेत बोलताना ऐकलं नाही किंवा या भाषेला तुझा परफॉर्मन्सही मी कधी पाहिला नाही पण ते जरासुद्धा मला जाणवलं नाही इतकं अस्खलित बोललास तू या भाषेत. फार मजा आली राजेश तुला या मंचावरती बघून. वंडरफुल. राजेशदा आज आमच्या हास्यजत्रेत सहभागी होऊन कसं वाटतंय काय अनुभव. म्हणजे देव पावला म्हणण्यासारखं मला होईल इथे आलो तर. इथे ही खरंच एक मोठी स्कूल आहे आणि खूप बरं वाटलं मला इथे येऊन तुम्हा सगळ्यांना प्रत्यक्ष इथे या मंचावर बघून. तर तुम्हा सगळ्यांचे हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमचे मी खूप खूप आभार मानतो. तसेच हे जे 3 जण आहेत माझ्यासोबत उभे तर ह्यांनी पण मला खूप सांभाळून घेतलं आज प्रसाद. त्याच्यामुळे त्या 3घांच्या व्यक्तिशः खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. मंडळी हास्य महारथी समीर चौघुले पेइंग गेस्ट म्हणून येणार आहेत मॅडनेस क्वीन नम्रता संभेरावच्या घरी जिथे त्यांना भेटणार आहे नम्रताची अजब फॅमिली ज्यात आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर भांडूपचा शशी कपूर निखिल बने अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. हा बोला बोला. हो पेइंग गेस्ट म्हणून जातोय. हो हा आलो आलो. हो आता तेच घर चेक करायला चाललोय. हा सामान नंतर नेईन मी. हा काय बदली झाली ना. हो बदली झाली. बादली आज झाली. पिंप कधी होणार असा विनोद केलास. कोणता चाल. अरे प्रसाद काय मित्र आहेत यार. प्रत्येक वाक्यात ते असले फालतू विनोद करतात आणि माझ्याकडून लाफ्टर अपेक्षित आहे त्यांना. अशा विनोदांना लाफ्टर कसा द्यायचा मला सांग. डोक्यातल्या कोंड्याला आपण आहोजाव करतो का. ही कॅटेगरी आहे मित्रांची आणि दुसरी कॅटेगरी आहे रचून रचून किस्से तयार करतात. काय प्रसाद.
आणि काही मित्र आपले रचून किस्से तयार करतात. हो रे. नाही मला हरकत नाही, किस्से रंजक असतात, पण ते खरेत असा आग्रह धरतात ना, त्याचा राग येतो मला. मी चांगला आलोय यार इकडे. अरे मस्त जागा मला मिळालेली आहे. माझी बदली झाली मुंबईला. नॅशनल पार्कच्या बाजूला जागा बरं का प्राजक्ता. काय ऑक्सिजन आहे तिकडे रे. काय मस्त हवा आहे तिकडे तुला सांगतो. मस्त आणि स्वस्तात मिळाली आहे मला. कळलं. सगळं सामान शिफ्ट झालं की आपण दोघे भेटतोय पार्टीला. मी देणार. भेटूया. नमस्कार नमस्कार. मी समीर चौगुले, पेईंग गेस्ट. नम्रता संभेराव मॅडम आपणच का? हो मीच आहे नम्रता संभेराव. नमस्कार. तुमचं एजंट सोबत बोलणं झालं होतं, म्हणजे त्यांनी तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता आणि आपलं सुद्धा कॉलवर बोलणं झालंच होतं. फक्त आता तुम्हाला प्रत्यक्षात बघायचंय तर हरकत नाही, तुम्ही घर बघू शकता. घर बघण्यासाठीच मी इथे आलेला आहे. डोळे बंद करून तर आपण फिरू शकत नाही. तुम्ही जी खोली दाखवाल त्यात मी घुसेन. मला सांगा, साधारण तुम्हाला हा आजार केव्हापासून जडलाय? कुठला आजार? समोरच्याची उगाचच मिमिक्री करण्याचा. नहीं आजार नहीं है, आजार नहीं है. हमरे का ऐसा आजार विजार है ऐसा है कुछ नहीं है. हमरे का ऐसा मन का ऐसा ये नहीं है की बाबा समोर उभा राहणं खिल्ली उडाव वगैरे असा कुछ नहीं है. हमरे का ऐसा है. आणि हा आजार केव्हापासून जडलाय? काय कुठला? स्वतःचीच मिमिक्री करण्याचा. तुम्ही आत्ता मला माझी कशी जागा दाखवली तशी मला रूम दाखवाल का? हरकत नाही. ही बघा, ही तुमची रूम आहे. हाय, आय एम समीर चौधरी. सॉरी, काय झालं, मी सेल्स मध्ये आहे ना, त्यामुळे प्रत्येकाला असं कार्ड वाटत हाय असं करायची सवय आहे मला. फारच विनोदी आहात तुम्ही. मी बात आहे, हे डेअरिंग आहे तुमचं. मी आज जाऊन बघून येतो. हा रूम बघून या. काय झालं? काय झालं? साप आहे. हात साप. आज साप आहे, बेडवर साप आहे. हा दत्तू पण ना एकदम बिनकामाचा आहे. दत्तू. हा मॅडम. अरे दत्तू, बाहेर येतोस का? हो मॅडम. बेटा तुझं लक्ष नाही या कामात. मला सांग, अद्वैत गेस्टच्या बेडवर काय करतोय? अद्वैत नाही हो, अद्वैत कोणी नाहीये. साप आहे, बेडवर साप आहे. सापाचंच नाव मी अद्वैत ठेवलंय. सापाचं नाव अद्वैत ठेवलंय? हो. दत्तू मला सांग, अद्वैतला आपण टोपलीत ठेवला होता की नाही? मग तो बाहेर कसा आला बेटा? मॅडम खूप वेळा टोपलीत ठेवलं तर राहतच नाही तो. कालच त्याचं ऑपरेशन केलंय हो. हा, त्याच्यामुळे ना त्याला थोडा वीकनेस आलाय. कुणाचं ऑपरेशन केलंय? अद्वैतचं. म्हणजे सापाचं ऑपरेशन केलंय? कसलं? त्याला ना थोडस किडनी स्टोन झालाय. सापाला किडनी असते? साधारणतः नॉर्मली कुठे असते? वालवाट ठेवलेली असते. कुठे ठेवणार किडनी? ए नका काय. अहो ते साप आहे ना, बघा ना जरा. अहो गंमत केली हो मी तुमची. त्याला कसा किडनी स्टोन होईल? अहो सापाला ना काल जरा पोटाला थोडासा काटा रुतलाय, त्याच्यामुळे त्याला जखम झाली आहे. आणि आता ड्रेसिंग तर करायलाच लागेल ना. तुम्हाला तर माहितीये, जखमेचा साप असाच इकडे तिकडे फिरला आणि त्याला मुंग्या लागल्या तर तुम्हाला माहितीये साप जगत नाही. हा, त्याच्यामुळे मी आणि मी वेटरनरी डॉक्टर आहे हो, प्राण्यांची डॉक्टर आहे मी. नॅशनल पार्क बाजूलाच आहे ना. प्राणी जखमी झाले की मी त्यांना घरी घेऊन येते. असं आहे सगळं. एक काम कर, जा तू त्याला बाहेर घेऊन ये. जा बेटा जा, अद्वैतला बाहेर घेऊन ये. बसा तुम्ही, काहीच काळजी करू नका. तुम्हाला सांगते, हल्लीचे साप ना अजिबात ऐकत नाही तो. पूर्वीचे गोष्टी ऐकायचे तुमच्या? हे काय वाक्य आहे तुमचं? हल्लीचे साप ऐकत नाहीत. अहो तुम्हाला कळतंय का? तुम्ही ज्या कॅज्युअली म्हणताय ना, तो साप आहे, साप. अहो मग हरकत नाही ना, ते छोटस पिल्लूच आहे. जरा लहान असताना तर गांडूळ म्हणूनही खपवलं असतं मी त्याला. अहो काय बोलताय तुम्ही? हे गांडूळ आहे? नाही. हे गांडूळ आहे? नाही नाही. अहो हे केवढं ते? अद्वैत, तू गेस्टच्या बेडवर का गेलास? दे इकडे. लांबराव. अद्वैत, अद्वैत इकडे बघ, माझ्याकडे बघ. रुसलायस का बाबा? इकडे इकडे बघ, इकडे बघ. गेस्टच्या बेडवर का गेलास मला सांग बघू. हा, असं नाही करायचं बेटा. एक मिनिट, हे बघ, ह्यांच्याशी बोल. हे घ्या. ह्यांच्याशी बोल. अरे नाही, चल तू तिकडे जा. अहो काही करा
करत नाही तो पिल्लू आहे छोटस. हे घे दत्तू, इथे पकड व्यवस्थित. हा मानेला घे. वीकनेस आलाय ना तुला. चल चल आपण जाऊया. आपण जाऊया आता. हात गुंता रे त्याला. आणि टोपलीत ठेव. हा टोपलीत ठेव. हे नाही आवडत तुम्हाला. मला नाही आवडत. हे सरपटणारे प्राणीच आवडत नाहीत. आणि जेव्हापासून माझे बाबा सापामुळे गेलेत ना तेव्हापासून मला खूप भीती वाटते सापांची. माफ करा पण कसे काय गेले तुमचे बाबा सापामुळे? खूप एम्बॅरेसिंग आहे पण मी सांगतो तुम्हाला. हरकत नाही, सांगू शकता. सापांनी बाबांचं चुंबन घेतलं. इश्श. सापांनी घेतलं. तुम्ही कशाला इश्श म्हणताय? नाही हो, तुम्ही चुंबन म्हणालात ना, थोडी शहारले. कशाला हे करता? सापाच्या चुंबन मध्ये तुम्ही का शहारताय मधल्यामध्ये हेच मला कळत नाहीये. पण मग काय किस्सा झाला नेमका सांगाल का? काही नाही हो. बाबा बागेत झाडांना पाणी घालत होते. त्यांना वाटलं की हातात त्यांच्या रबरी पाईप आहे पण होता साप. पाणीच नाही घ्या ना. मग आपण कसं, त्यांना वाटलं पाण्याचं प्रेशर नाही अडकलंय म्हणून पाईप तोंडात घातला. सापाने जे चुंबन घेतलंय 5 मिनिटं सुरू होतं त्यांचं. काय त्यांचं नातं जुळलं होतं मला कल्पना नाही. दोघेही एकमेकांना सोडत नव्हते हो. 5 मिनिटानंतर साप खाली पडला. तो मेलाच. बाबाही जांभळे होऊन खाली पडले. नक्की कोण कुणाच्या विषापासून मेलं काहीच कळेना हो. तेव्हापासून नाही हो. अहो पण काहीच. अहो ते लहान पिल्लू आहे होते, ते काहीच करत नाही. ऐका ना, मला ना खूप आता प्रेशर आहे. मला वॉशरूमला मी जाऊ शकतो का? अगं बाई केवढा धक्का घेतलाय तुम्ही. नाही खरंच धक्का. तिची खिडकी आहे ना तिकडे त्या साईडला उजव्या बाजूला वॉशरूम. बरं ऐका बोला. वॉशरूम मध्ये जा मात्र बादलीत हात घालू नका. का? पायल आहे त्याच्यात. पायल म्हणजे? मगर हो. मगर आहे त्याच्यात? मगर आहे त्याच्यात? मगरीचं पिल्लू आहे हो, काही करत नाही. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तुम्ही हे आधी का नाही मला सांगितलं? मला सांगा. नाही मी तुम्हाला सांगितलं. नाही मी एकही मिनिट इकडे थांबू शकत नाही. असं करू नका. मला जावं लागेल. नाही बस झालं. मी इकडे थांबू शकत नाही. सॉरी. अरे रे रे आता काय करायचं? ये वाघ आहे. वाघ आहे. नाही मागे हो बरं. असं नाही करायचं. हे बघ अर्धा कुत्रा कसा काय खालच्या साईडला? कुत्रा असा करतो. चित्तरंजन सायकल मार्ट मागे हो. वाघाचं नाव चित्तरंजन सायकल मार्ट आहे? हो. त्याचं काय झालं, तो सायकल मार्टच्या मागे होता. म्हणजे त्या मागे असा झोपला होता. तर चित्तरंजन नावाचे एक वाटसरू होते. त्यांनी मला फोन करून सांगितलं की इथे एक वाघ सापडलाय. तेव्हापासून मी त्याचं नाव ठेवलंय चित्तरंजन सायकल मार्ट. ह्याला कशाला आणलं? ह्याला पाठवा ना घरी प्लीज. ह्याला बाहेर काढा ना. नाही हो, ह्याला कसं, त्याच्यावर मी ट्रीटमेंट करते जरा. अहो काय ट्रीटमेंट करता? ह्याला हा कशाला पाहिजे? मुळात घरात वाघ कशाला पाहिजे? अहो पण मी कशाला ठेवीन वाघ? नरभक्षक प्राण्याला कोणी घरात ठेवून घेतं का? नरभक्षक आहे? अरे खूप झालं यार. मी 1 मिनिट थांबणार नाही. सांगून ठेवतो. नाही मला जायचं आहे. चित्ता नाही. चित्ता नाही. शेरू मागे हो. माकडाने मारलं रे. अरे माकडाने मारलं मला. माकडाने मारलं हो मला. नाही चित्ता. अरे नका रे भांडू. यांचं ना नेहमीच. अरे हा त्याला दिसणार नाही. अरे रोल एक्सचेंज झाले. बदलला रोल. एक मिनिट काय चाललंय तुमचं? शेरू आपण माकड आहोत की नाही? चित्ता आपण वाघ आहोत की नाही? मग एकमेकांची मिमिक्री नाही करायची. सगळे जर इथे मिमिक्री करायला लागले तर ओरिजिनल कोण करणार? अजिबात नाही करायचं. चला लांब व्हा.
अरे अरे माझ्यापासून लांब नाही, एकमेकांपासून लांब व्हा. या 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 पिल्लांनो. अरे लागेल, त्याचं ऑपरेशन झालंय काल. या दोघांच्यात काही खुन्नस आहे का? खरं तर काय आहे ना, ह्याचं नाव मी शेरू ठेवलंय ना, तर ह्याचा जरा इगो दुखावला गेला. मग त्याचा घोडबंदर ठेवा ना, त्याच्यात काय नाही. एकटक बघू नकोस त्यांच्याकडे. काय त्यांच्याकडे बघण्यासारखं? वाघ आहेस म्हणून, नाही तर मी दाखवलं असं तुला. ऐका मी यांना समजावते, तुम्ही काळजी करू नका. मी या दोघांना पण समजावते. हळूहळू सवय होईल तुम्हाला. फार काही नाही, 3-4 दिवस सुरुवातीचे लचके तोडतील ते तुमचे फक्त. हो, पण एकदा का तुमच्या चवीत त्यांना तोचपणा आढळला ना की मग ढुंकून पण बघणार नाही. अरे कशा बोलताय तुम्ही? अरे लचके माझेच तोडणार आहेत ना. हो, पण टणक भागाचे नाही, मऊ मऊ भागाचे. मऊ भाग कुठला असतो आपल्या शरीरात? मॅडम काय रे दत्तू? ते धुरंधरचं काय करायचं? पाठवायचं? नाही त्याला सांग, तू थांब. आता हे पण आलेत आणि जेवणाची वेळ पण झाली आहे. कोण आहे धुरंधर? जेवणाची धुरंधर कोण आहे? अहो कूक आहे तो आमचा. अरे मग त्याचं नाव ठेवा ना प्राण्यांचं. मग मला कळेल तो माणूस आहे म्हणून. नाही यार, घरात राहायचं नाही. असं करू नका. ऐका माझं. थांब तू. हे बघ, ऐका, तुम्ही इकडे या. काही करायचं नाही चित्ता. हे बघा, मी 4 जणांना तुमच्यामुळे नाही म्हटलंय. माझे पैसे पण फुकट गेले, माझं नुकसान होईल ना. मी डन केलंय सगळं. ऍडव्हान्स पण देऊन ठेवलाय. बरं, हे तुमचे 11 महिन्यांचा ऍडव्हान्स. बरं. हे वर बक्षिशी असेच 500 रुपये. हे एक्स्ट्रा 500 रुपये ठेव. मी जातो. मला या घरात एकही मिनिट राहायचं बॅग राहिली हो. मला पाठ दुखली. 1200. हो मॅडम, माझे कालचे द्या. माझे 1200 देते. कुठं जाणार आहे मी? माझे 1200. तर तुझे आधीचे 200. आधीचे 200, तुझे 500. आणि तोंड काळ कर. चल. हे घे, तू काय केलं होतस? इथे येऊन चित्तापणा केला होता मी. आता मला कळलंय तुम्ही सगळे फ्रॉड आहात. खूप मस्त परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. वा. बघूया हास्यरसिक असे काय म्हणतात. सई, धमाल परफॉर्मन्स होता. तुम्ही एक जग बनवलत आणि त्या जगात आम्हाला बागडायला घेऊन गेलात आणि शेवटी दणकन एक रियालिटी चेक दिलात. सो असं एक खूप छान प्रवास आणि त्याच्यानंतर एक मस्त क्लायमॅक्स, असा एक सुंदर परफॉर्मन्स बघायला मिळाला आज. खूप मजा आली. थँक्यू. प्रसाद, नॅशनल पार्कच्या बाजूला तुम्ही हे रिजनल पार्क उभं केलं जे इंटरनॅशनल लेवलचं होतं. वंडरफुल कॉन्सेप्ट आणि कॅरेक्टरायझेशन अप्रतिम. तुझ्या आता वाघाबद्दल नव्याने बोलण्याची काही आवश्यकता नाही, तू वारंवार ते उत्तम करतोसच. बने मस्त. नमा फार फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर होतं, फार फॅन्टॅस्टिक. या बाईनी इतका वेळ जे आवरण घेतलं होतं ते उघडं पडल्यानंतर तिचा आवाज असा असेल हे कोणी इमॅजिन केलं नव्हतं आमच्यापैकी. त्यामुळे तो एक ट्विस्ट खूप मस्त आला. असा फॅन्टॅस्टिक, माइंड ब्लोईंग, मजा आली. मंडळी, हाऊस म्हणून कान नाक टोचून घेणारा माणूस उपचार म्हणून सुई टोचून घेताना मात्र आकांड तांडव करतो. असाच एक फॅमिली आकांड तांडव दाखवायला तुमच्या समोर येत आहेत मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, कल्याणची चुलबुली शिवाली परब, निरागस विरोधाचा अवतार पृथ्वी प्रताप आणि जिची अन्यत्र कुठेही नाही शाखा अशी सुभेदारांची विशाखा. बेटा 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 कुत्रा चावलाय ना तुला, हो की नाही? बाबा चावला नाहीये, त्याने जस्ट लव बाईट दिलं एक. नाही बेटा, तू समजतेस ना, ते वेगळं आहे. कसं असतं ना, भावना अनावर झाल्याच्या नंतर जी क्रिया होते त्याच्यानंतर जी प्रतिक्रिया येते त्याला लव बाईट म्हणतात. बाबा, कुत्र्याच्या पण भावना अनावरच झाल्या होत्या ना. नाही कसं असतं, माणसाच्या भावना आणि कुत्र्याच्या भावना यांच्यामध्ये
सांगा मुळात ना तुम्हाला कधी कुठं काय बोलायचं काहीही कळत नाही कळलं ना तुम्ही ना तुम्ही डॉक्टरांना हाक मारा बघा ते कुठे गेलेत ते दरवाजा उघडा टाकून गेले कोणी डॉक्टर एक मिनिट मी बघतो डॉक्टर 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 काय झालं काय झालं काय झालं डॉक्टर डॉक्टर दार उघडा टाकून कुठे कुठे भटकत होता तुम्ही तुम्हाला स्किट पुढे न्यायचंय का भरकटवायचंय काय झालं ते सांगा सांग डॉक्टर इकडे बेटा बस डॉक्टर ही आमची मुलगी आणि हिला कुत्रा चावलाय अरे बाबा कुत्रा चावलाय बरं साधा कुत्रा चावलाय की पिसाळलेला आधी साधा होता मला चावल्यानंतर पिसाळल्यासारखं करायला लागला अच्छा म्हणजे पिसाळलेला कुत्राच चावलाय तू नाही हो नाही मी तुम्हाला सांगते तो कुत्रा ना प्रचंड धावपळ करत होता त्यामुळे तिला असं वाटतंय की तो पिसाळल्यासारखा होता आता हिला कुत्रा चावलाय की नाही तर आपल्याला हिला इंजेक्शन द्यावं लागेल बेटा बेटा ऐक डॉक्टर काही करणार नाही माझ्याकडे बघ माझ्याकडे आपल्याला भाऊ झालाय की नाही घाबरायचं काही त्याच्यात आपल्याला भाऊ झालाय की नाही डॉक्टर काका इंजेक्शन देणार की आपल्याला लगेच बरं वाटणार मला नकोय बाबा मी हे बघ मी डॉक्टर काकांना अंधार करायला सांगेन आणि मग इंजेक्शन द्यायला सांगेन एक मिनिट हे कुठलं इंजेक्शन आहे अंधारात देण्याचं काय मी नाही देत असलं इंजेक्शन तुम्ही घरात दिला मी सांग काय माझ्या लेकीला ना अंधाराची प्रचंड भीती वाटते म्हणजे तिला अंधाराची पण भीती वाटते आणि तिला इंजेक्शनची पण भीती वाटते दोन भीतींपैकी तिला एक भीती जर निवडायची असेल तर ती अंधाराची भीती वाटते असं निवडेल आणि इंजेक्शन लावून घेईल असं मला म्हणायचंय म्हणजे काय करायचं माहितीये का मनस्थिती आहे ना ती अशी द्विधा करायची आणि मग त्याची परिस्थिती अशी बिघडवून टाकायची असं नेमका कुत्रा कोणाला चावलाय मी आहे ना डॉक्टर तुम्ही नका सांगू मला काय करायचं मला करू द्या ना काहीतरी काहीतरी काय इंजेक्शन द्यायला कुत्रा चावलाय त्याच्यावर उपचार करा नको मला इंजेक्शन बाबा मला खूप भीती वाटते आई नको काही करणार नाही डॉक्टर काकांना एकदा टुचूक करणार की झालं टुचूक बोलू नको का इतकी लहान नाहीये मी बघ आता असं बाळा हे बघ मला इंजेक्शन देऊ दे काही घाबरू नको इंजेक्शन नको काही होणार नाही प्लीज इंजेक्शन दिलाय नाही देत इकडे मारू नका बाळा रडू नको रडू नको बाळा ऐक डॉक्टर काका चॉकलेट देणार आहेत मंग्या पण मला असंच बोलतो मी सांगतो ते कर मग तुला चॉकलेट दे काय करायला सांगतो तो कोण काय करतो मंग्या आम्ही घर खेळताना मला म्हणतो नूडल्स बनव आणि मम्मी नूडल्स बनवले की कुत्रा मला चॉकलेट देतच नाही मला इंजेक्शन देऊ दे मला इंजेक्शन द्यावं लागणार इंजेक्शन द्यावं लागेल गोळ्या औषधं नाही देऊ शकणार बाळा मी रेबीज होईल नाही तर बाळा हात वर इकडे बाळा इकडे बस इकडे आता तू इंजेक्शन घे तुझ्यानंतर मी घेईन हवं तर बस बस ओके प्रॉमिस मदर प्रॉमिस बाळा हात इकडे कर गुड गर्ल गुड बाळा दंडात देऊ का बगलेत देऊ हात असं ठेव ना बाळा हात इकडे अरे मंग्या तुझं काय इकडे अरे आला मंग्या आला झालं काम थत्ते आई टुचुक करून झालं इंजेक्शन झालं 150 रुपये हो 150 चला बघ किती डॉक्टर काकांचा हात हलका आहे की नाही मग मला सांग तुला दुखलं का तरी जरासं तरी बेटा सॉरी बाळा काय झालं आता का रडतीयस बाळा इंजेक्शन दिलं
आई आता बरं वाटणार आपल्याला. आपल्याला बरं वाटणार. हा काळजी अजिबात काळजी करायची नाही. चला आता काकांना थँक्यू म्हणा. थँक्यू. गुड गुड कुठे चला? घरी चला. घरी चलायचं. नाही चला अगं. नाही तू चीटिंग करू नको. मी काय केलं चिटिंग? चीटर को तू मला बोलली मी इंजेक्शन घेतलं तर तू पण घेणार का? चीटिंग करू नको. तू इंजेक्शन घे. मी नाही जाणार आहे. हे राजा मी काय असंच बोलले होते. आई मस्करीत बोलली बाळा. आईला कशाला हवं इंजेक्शन? कारण तिला पण कुत्रा चावलाय. अरे बापरे, तुम्हाला पण कुत्रा चावला? हो हो जो ऍक्च्युली कुत्रा मला चावला ना तोच कुत्रा आईला पण चावला. कुत्रा चावलाय म्हणजे पिसाळलेला कुत्रा? पण मला नाही टोचायचं इंजेक्शन वगैरे. ऐका. मला काही गरज नाही. मी ठीक आहे. हे बघा तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागणार. काय तुम्हाला इन्फेक्शन झालं तर? नाही मला काहीच होत नाही. रेबीज होऊ शकतो तुम्हाला. काय हे काय ही अशी भुंकल्यासारखी हो का म्हणाली? हे बघा हे असं होऊ शकतं. उशिरा इंजेक्शन घेतलं तर. वेळेत इंजेक्शन घ्या. तुम्हाला घ्यावं लागणार. तुम्हाला ऐका ना ताई. अरे बापरे, साहेब साहेब आई बस इथे. आई चीटिंग करू नको. आई इंजेक्शन घे. आई नको. तुम्हाला इन्फेक्शन होईल. तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागेल. मला नको. ऐका काही होणार नाही. हे औषध मी डायरेक्ट पिते. तुम्ही टोचू नका. सुई नका टोचू. नाही असं नाही चालणार. तुम्हाला इंजेक्शन द्यावंच लागणार. मला नको सोडणं. मला नाही. आई चीटिंग करू नको. काही होत नाही. शांत शांत. काही होत नाही. डॉक्टर नको इंजेक्शन. अरे थांबा ना. किती आवाज काढाल. यांचं तोंड बंद करा. काही होत नाही. काही होत. अरे बापरे, तुमच्या फोनवरती 12 नंबर असा मेसेज का आलाय? हो कोणाचा मेसेज आला? दाखवा ना. दाखवा. झालं इंजेक्शन टोचून. झालं मी बोलले होते नाही. ते फक्त टुचूक करतात. कोणाचा मेसेज आला? नाही मेसेज वगैरे काय नाही. फोन बंदच आहे. ताई सॉरी. मी मस्करी केली. मी फसवलं तुम्हाला. तुम्ही ऐकत नव्हतात ना म्हणून असं केलं. झालं इंजेक्शन झालं. तुमच्या पण इंजेक्शनचे पैसे द्यावे लागतील. हा धन्यवाद. चला येतो. नमस्कार डॉक्टर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बाबा तुला पण कुत्रा चावलाय ना? तू पण इंजेक्शन घे. काका यांना पण तोच कुत्रा चावलाय. तुम्हाला पण तोच कुत्रा चावला? मला चावल्यानंतर कुत्रा आईकडे गेला आणि आईने असं फिरवलं आणि बाबांच्या अंगावर टाकला. तो बाबांना चावला. नाही चावला बिवला काही नाही. ती आहे ना त्या कुत्र्याची प्रतिक्षिप्त क्रिया होती. म्हणजे बारीकसा असं एक नख लागलं. आपण नखाला चुना लावून नंतर पानाला लावतो ना तेवढंच बारीकसा. आणि तसा एक सुळा लागला. चावला नाही. ऐका नाही तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागणार. त्याला म्हणत नाही. तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. यांना धरा. नाही इकडे या. इकडे 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 वा आई मारे. बेटा तू इकडे ये. घाबरायचं काही कारण नाही. ऐका तुम्हाला दंडावर नाही तुम्हाला कमरेवर इंजेक्शन द्यावं लागणार. का इथे का नाही? टोचू कशात? मांस आहे का? नाही इथे टोचावं लागेल. शांत बसा. काही होणार नाही. हे बायको नको. हे पुरी नको. हो डॉक्टर नको. हे मुलाला सांगायला नको. हे मला इंजेक्शन नको. मला क्या बात है. अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स. खूप
हास्याचा डोस दिला तू. सई, काय म्हणशील? सगळ्यात आधी खूप धन्यवाद या विषयावरती परफॉर्म केल्याबद्दल. माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण तुम्ही जसं वागलात तशी सेम मी अजूनही वागते इंजेक्शनसाठी. मी तर खूप खूप जास्त रिलेट केला, त्यामुळे मी खूप एन्जॉय केला. पॅडीदा, मला असं वाटतं तू काहीही करू शकतोस आयुष्यात, असा नट आहेस तू. म्हणजे प्रत्येक वेळेला तुला शब्द असू देत नसू देत, तुला मूवमेंट असू दे नसू दे, तू दिल जीत लेत आहे हर बार. आणि आज पण तू केलंस अमेझिंग. तू न बोलता इतकं काही बोललास आणि एक एक रिॲक्शन्स बाप होत्या, बाप. फार मजा आली. विशाखे, फार भारी. एकदम छान नॉर्मल आईज अशी असते तशी होतीस. नंतर इंजेक्शन द्यायच्या वेळेला तुझ्याशी खरी ओळख झाली आमची. आणि त्याही काकूंना भेटून खूप भारी वाटलं. मस्त होती ती काकू. शिवा, मस्त. एकतर तू खूप छान दिसतेस, मला तुझा शर्ट खूप आवडला. आणि मस्त, पुन्हा एकदा खूप सुंदर कॅरेक्टर आणि तू नेहमीप्रमाणे छान वाटवलंस. पीपी, मस्त, सुरेख. खूप मस्त परफॉर्मन्स होता. खूप आवडीचा विषय होता. हा विषय चूज केल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू. खूप मजा आली, खूप जास्त. प्रसादा, फार बोचरा विषय होता आणि फार हलक्या हाताने मांडलात तुम्ही. फार मजा आली. कॅरेक्टरायझेशन फार मस्त होती चौघांची पण. आणि छोटा प्रसंग होता पण तो फार गमतीने आणि मनापासून फुलवला तुम्ही सगळ्यांनी. मजा आली. वंडरफुल. क्या बात है. थँक्यू सो मच गाइस. मंडळी, विनोदाच्या कट्ट्यावर आज इथेच थांबतो आहोत. आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा संभार.